नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 21 मेच्या भागामध्ये मित्रांनो, आता सर्वजण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात. तर तेव्हा मानिनी परत या दोघांना सुद्धा टिळा लावते आणि म्हणते, माझ्या सुनांना आणि बाळांना दोघींना सुद्धा सुखी ठेव रे बाबा. तर तेव्हा विक्रम ते बघतो आणि म्हणतो, वा 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 मानिनी, उत्तम उत्तम. नाही म्हणजे बाळांना वाढवण्यासाठी सायंटिफिक अप्रोचसोबत हा असा भाबडेपणा सुद्धा चांगलाच असतो, पण त्यासाठी घरात ही अशी आजी असायला हवी ना. तर मानिनी म्हणते, आणि आजीला बरं वाटावं यासाठी आजोबासुद्धा जरा घरात असायला हवेत. तेव्हा सर्वजणच हसू लागतात. तर मानिनी म्हणते, नाही नाही बाबा, खरंच आहे. इतके दिवस तुम्ही घरापासून दूर नका राहत जाऊ. आम्ही सगळेजण खूप मिस करतो तुम्हाला. तर तेव्हा पार्थसुद्धा म्हणतो, हो ना बाबा, तुम्ही आल्यानंतर घर कसं एकदम गजबजून जातं. तर तेव्हा विक्रम म्हणतो, अच्छा, अरे तुम्ही सगळेजण मिळून काय चेष्टा करताय काय म्हाताऱ्याची? तर मानिनी म्हणते, तुम्ही आणि म्हातारे, तुम्ही कधीपासून स्वतःला म्हातारे समजा लागला तो? आत्ता मीनाक्षीचा फोन येऊ देत, लगेच ना आजकाल पाव जमीन पर नाही पडते मेरे असं म्हणत उडत उडत जा लगेच तिला भेटायला. असं म्हटल्यानंतर सगळेजण तर परत मोठमोठ्याने हसू लागतात. तर तेव्हा विक्रम म्हणतो, बायकांना ही जी काही इनसिक्युरिटी असते ना, ती कशासाठी असते ते मला काही कळत नाही बाबा. तरी बरं, आम्ही सगळे नवरे तुमच्या बायकांच्या पदराला बांधलेला असतो, पण दरी जरासा पदर उडायला लागला की यांचा जीव लगेच घाबरा घोबरा होऊ लागतो. अगं बघ माझ्या सुना बघ, अजिबात संशय नाही त्यांच्या नवऱ्यांच्याबद्दल. तर मानिनी म्हणते, पण माझी मुलंसुद्धा तशी वागत नाहीत ना. आणि असे बोलत असतात, पण काव्य आणि पार्थ मात्र एकमेकांच्याकडेच बघत असतात. तर तेव्हा मिथुन काका म्हणतो, वहिनी आय ऑब्जेक्ट. तुमच्या मुली सुनाना संशय घेत नाहीत याच्यावरती माझा आक्षेप आहे, आणि तुमची मुलं तसं वागत नाहीत याच्यावर सुद्धा मला विरोध आहे. आय डोंट लाईक दिस. तर तेव्हा विक्रमसुद्धा म्हणतो, नाही नाही, मी सुद्धा ऑब्जेक्ट. आणि विचारतो, हा काय प्रकार आहे, मला काही कळलं नाही बाबा. तर तेव्हा मानिनी म्हणते, अच्छा अच्छा, ऑफिसमध्ये रम्याच्या जागी एक नवा एम्प्लॉई आला आहे, त्याच्याबद्दल बोलताय का तुम्ही? तर तेव्हा विक्रम म्हणतो, हो अच्छा, म्हणजे ऑफिसमध्ये नवीन एम्प्लॉई आला. आणि पार्थला विचारतो, का रे पार्थ, कॅन्डिडेट कसा आहे? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अहो बाबा, काय कुठल्या जगात असता तुम्ही? अहो जरा लक्ष असू द्यात या गरिबांच्याकडे, म्हणजे ऑफिसमध्ये आपल्या घरातल्या लोकांच्याकडे जरा लक्ष असू द्यात. तर तेव्हा विक्रम विचारतो, पण काय काय झाले तरी काय? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अहो कसा आहे कॅन्डिडेट नाही हो, कशी आहे कॅन्डिडेट, असं म्हटल्यानंतर सगळेजण दंगा करू लागतात. तर पार्थ म्हणतो, तुम्ही ना चिडवाचिडवी बंद करा, कळलं ना? ती बिचारी साधी मुलगी आहे. तर तेव्हा काव्या लगेच हातच वर करते. तर पार्थ म्हणतो, काव्या तुम्ही पण काही कमी नाहीत हा. तर तेव्हा काव्या म्हणते, काय आहे ना बाबा, एक होती साधी बिचारी गरीब चिमणी, या गोष्टीत ना तिचं घर आहे शेणाचं, जे पावसाळ्यात वाहून जातं. मग एक चिमणा येतो, मदतीसाठी सदैव तत्पर. पण प्रॉब्लेम हा आहे की त्या चिमणीला असं वाटतं की तो मोत्याचा दाणा तिच्यासाठीच आहे, पण तो तिच्यासाठी नसतो. तर तेव्हा मिथुन काका म्हणतो, म्हणजे आपण सगळे कावळे आहोत? तर तेव्हा नंदिनी म्हणते, हो, म्हणजे या सगळ्या गोष्टीत आपलं घर मिळण्याचं, ते वाहून जात नाही. तर पार्थ म्हणतो, काय 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 चाललंय काय तुमचं? म्हणजे आज सकाळ सकाळी बाल साहित्य छापायची कुमकुमी आली आहे तुमच्या सगळ्यांच्यात. तर तेव्हा मानिनी म्हणते, हो, म्हणजे आता तुमची मुलं झाल्यानंतर त्यांना किमती भरवताना, दही भात भरवताना या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतील ना मला. तर पार्थ लगेचच म्हणतो, माझी वेळ झाली ऑफिसला जायची, मी निघतो, असं म्हणतो उठत असतो. तर तेव्हा विक्रम म्हणतो, पार्थ मी काय म्हणतो, तू जरा बस आणि तू आजचे दिवस आराम कर. काव्याला वेळ देतो आज, ऑफिसला मी जातो. तर तेव्हा पार्थ म्हणतो, नाही हो बाबा, तुम्ही आत्ताच आलाय, जरा आराम करा. तर तेव्हा विक्रम म्हणतो, अरे तेच तर म्हणतोय ना, इतक्या दिवसानंतर ऑफिसला जाऊ देत, मला बरं वाटेल, तू घरी थांब, आराम कर. तर तेव्हा पार्थ म्हणतो, बाबा आज प्रेझेंटेशन आहे आणि साईड व्हिजिटला सुद्धा जायचं आहे, तुम्ही कुठे उन्हातानात फिरत बसा. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अरे साईड व्हिजिटला तर मी जाणार आहे. तर तेव्हा विक्रम म्हणतो, बघ साईड व्हिजिट तो करेल, ऑफिसमधलं प्रेझेंटेशनचे काही आहे ना ते मी बघतो, तू नको टेन्शन घेऊस, तू थांब थांब. तर तेव्हा नंदिनी लगेचच खेचू लागते, म्हणते, जाऊ देत ना बाबा, अहो त्यांना ओढ लागली आहे ऑफिसची. तर तेव्हा जीवा लगेचच गाणं म्हणू लागतो, म्हणतो, टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते, असं म्हणत असताना पार्थ ओरडतो त्याच्यावर, अरे डोक्यात एक घालीनच बघ, असं म्हणतो, उठतो आणि मी चाललो असं म्हणून बाय म्हणून तिथून तो निघून जातो. तर चाललेला असतो. तर तेव्हा काव्या त्याला हाक मारते, पार्थ थांबा थांबा, असं म्हणून ती गडबडीने उठते आणि पार्थ जवळ जाते. तर इकडे आता मित्रांनो, त्याच वेळेला खोलीमध्ये विजय काहीतरी करत बसलेला असतो काम लॅपटॉपवरती. तर तेव्हा वसू त्याच्याजवळ जाते आणि परत विचारते, विजयराव, हल्ली कामावरती जातच नाही हो तुम्ही? नाही म्हणजे कामावर असं ऑफिसला डबा घेऊन बॅग भरून ऑफिसला असं जावंच लागत नाही का? तर तेव्हा विजय म्हणतो, अहो आपल्या सरकारने नाही का सांगितलं, अनावश्यक प्रवास टाळा, घरनंच काम करा, नाही का? आणि माझं काम मी नाही गेलो ना तरीसुद्धा होतं. तर वसू विचारते, कसं?
तर तेव्हा विजय म्हणतो, काय टीम आहे ना आमची, आणि तुम्हाला काय झालं, तुम्ही का मला पाठवताय डबा घेऊन? तर तेव्हा वसू म्हणते, काय झालं ना, आत्ता पार तो ऑफिसला चाललाय ना, आपलं अख्खं घर त्याच्या मागे 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 करतंय. अहो तुम्हाला माहिती आहे का विजयराव, पार्थला कुठल्या तरी मुलीवरून चिडवतायत, आणि काय झालं म्हणे की रम्याची रिप्लेसमेंट आहे म्हणे, डोंबलं. तर तेव्हा विजय म्हणतो, हो का, आणि रम्याला कोणीसुद्धा रिप्लेस करू शकत नाही. तर वसूसुद्धा म्हणते, हो एक्झॅक्टली, रम्याला कोणीसुद्धा रिप्लेस करू शकत नाही. तर तेव्हा विजय विचारतो, पण काय करते काय म्हणायची रम्याची रिप्लेसमेंट? तर तेव्हा वसू म्हणते, नट्ट मोगरी आहे नुसती, त्या पारच्या उगाच सतत आपलं पुढं मागे करत असते, मूर्ख कुठली. आणि म्हणते, मला काय वाटतं माहिती आहे का विजयराव, यंदा जे बेस्ट आर्किटेक्ट ऑफ द इयर हे अवॉर्ड देत आहेत ना, ते अवॉर्ड तुम्हालाच मिळायला पाहिजे, असं तिने म्हटल्यानंतर आता विजयला तर जोराचा ठसकाच लागतो. तर वसू म्हणते, काय झालं, ठसका लागला का, मी पाणी आणू का तुमच्यासाठी? तर विजय नको असं म्हणतो आणि तिथंच असलेलं ज्यूस पिऊ लागतो. तर वसू विचारते, आता बरं वाटतंय ना? आणि म्हणते, तर मी काय म्हणत होते, यंदाचं बेस्ट आर्किटेक्ट फर्म ऑफ द इयरचा अवॉर्ड हे विजय मतकरींनी स्टेजवरती जाऊन घ्यावा, अशी माझी इच्छा आहे मनापासून. बघा ना, त्या पार्थ आणि जीवाला हरवून तुम्ही बाजी मारायची म्हणजे मारायची, असं ना दिमाखात अवॉर्ड घ्यायला स्टेजवरती जा. रम्या असेलच तुमच्याबरोबर, म्हणजे जस्ट इमॅजिन, एका अवॉर्डमध्ये अवॉर्ड आणि दुसऱ्या हातामध्ये तुमची लेडी रम्या, कसं वाटतंय जस्ट व्हिज्युअलाइज. तर तेव्हा विजय म्हणतो, खूप छान खूप छान. तर तेव्हा वसू म्हणते, मी एक काम करते, मी आत्ता जाऊन रम्याला व्हिडिओ कॉल करते आणि हे सगळं काही सांगते, तुम्ही काम करत बसा, असं म्हणून ती उठून तिथून निघून जाते. तर तेव्हा विजयला तर घाम फुटलेला असून तो डोक्यालाच हात लावतो. तर इकडे तर आता काव्या पार्थजवळ आलेली असते आणि म्हणते, ऑफिसला जायची इतकी घाई झाली आहे तुम्हाला की डबा विसरलात, घ्या, असं म्हणून त्याला डबा देते. तेव्हा पार्थ तर तिच्याकडे बघून हसत असतो आणि तिला आपल्या जवळ घेतो आणि तिच्या डोक्यावरती एक पापी घेतो. तर तेव्हा काव्या म्हणते, अहो काय करताय, बघतील सगळे, इथेच बसलेत ना सगळे, आणि त्यानंतर तिच्या डोळ्याचं काजळ घेतो आणि तिच्याच कानामागे लावतो. तर तेव्हा काव्या म्हणते, जा ना आता, असं म्हणून त्याला ढकलते. तर पार्थ आता तिथून निघून जातो आणि काव्या आता हसत हसत आतमध्ये येते. तर तेव्हा मानिनी म्हणते, गुणाची का सून माझी, डबा द्यायला विसरली नाही. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, चला आता मला पण निघावं लागणार आहे. तर तेव्हा मिथून काका म्हणतो, तू कुठल्या चिमणीला भेटायला चालला आहे? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अरे नाही रे, माझं कुठलं एवढं नशीब, नाही मला साईड व्हिजिटकडे जायचं आहे. आणि नंदिनी म्हणतो, नंदिनी डबा. तर तेव्हा काव्या म्हणते, नंदिनी नाही, आज मी जे काय केले ना तेच तुला डब्याला घेऊन जायचं आहे. तर तेव्हा मिथून काका म्हणतो, हो आज काय स्पेशल केले? तर तेव्हा काव्या म्हणते, येस मटन पुलाव, असं म्हटल्यानंतर जेव्हा तर खुश होतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अरे वा, कौतुक केलं पाहिजे एका मुलीचं, म्हणजे प्रेग्नन्सी सांभाळून, अभ्यास सांभाळून सगळं करते म्हणून. तर तेव्हा काव्या म्हणते, का तू नाही आहेस कमालीची, आनंद निवास सांभाळतेस, घरातलं सगळं बघतेस, तुझी ही प्रेग्नन्सी आहे, सगळं करतेस ना तू मॅनेज. आणि म्हणते, मी येते, चला मटन पुलाव केला ना, किचनमध्ये राडा पडला आहे सगळं काही, मला करायला पाहिजे, असं म्हणून ते चाललेली असते. तर मिथून काका म्हणतो, मी पण येतो तुला मदत करायला, चल चल, असं म्हणजे दोघेजण आतमध्ये जातात. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, आज ना मला कधी एकदा लंच ब्रेक होणार आहे असं झालं आहे, मटन बिर्याणी खातोय, चला चला जायचं आहे मला, मी निघतो. तर तेव्हा विक्रम म्हणतो, अरे जीवा एक मिनिट, तुला आज एक नाही 2 क्लायंटला भेटायचं, लक्षात ठेव. आणि असं तो सांगत असताना वरून विजय नेमकं ते सगळं काही ऐकत असतो. तर जेव्हा विचारतो, कोणत्या? तर तेव्हा विक्रम म्हणतो, अरे ते नाही का, आपण एका मोठ्या प्ले स्कूलचं काम घेतलं होतं, त्यांचा फोन आला होता मला, आणि त्यांचा पुढे तू फॉलोअप नीट घेतला नाहीस का, तुझ्याकडेच होतं ना ते काम, अरे फॉलोअप घेत जा रे बाबा, विसरायचं नाही. काय आहे ना, बाहेरचे बरेच लोक आपल्या क्लायंट्सवरती नजर ठेवून असतात, त्यातले काहीतरी काय घरातच येऊन बसलेत आपल्या. तर तेव्हा विजय आता ते सगळं ऐकल्यानंतर मनातल्या मनात म्हणतो, या क्लायंटसाठी तर जीवा खूपच पॅशनेट होता, आणि एकदम अचानक काय झाले, आणि नंदिनीचा पण चेहरा उतरलाय, काहीतरी लोचा आहे, शोधलं पाहिजे. आणि क्लायंट पटवण्यात आणि पळवण्यात विजय तर माहीर आहेच, इंटरेस्टिंग, असं तो सर्व काही बोलतो आणि परत खोलीमध्ये येतो. आणि इकडे तिकडे बघून आणि फोन रिसीव्ह करतो आणि म्हणतो, नाही काम उत्तम सुरू आहे तुझं, पण आता पुढचा गेअर टाकायची वेळ आली आहे. काय आहे ना, आत्तापर्यंत सगळं कॅज्युअल खेळीमेळीच्या नोटवरती आहे, धडका उडाला पाहिजे, राडे व्हायला पाहिजेत, काम उत्तम सुरूच आहे, मग आता बिंदास्त पुढचा गेअर टाक तू. काय कन्फ्युजन वाटलं मी आहे, मला फोन कर, मेसेज कर, पण एक गोष्ट लक्षात ठेव, या महिन्याच्या अखेरपर्यंत हे टार्गेट पूर्ण व्हायलाच हवं, ओके, असं म्हणून तो फोन ठेवतो. आणि नेमकं ते शेवटचं बोलणं तर वसूने ऐकलेलं असं, आणि ती एकदमच विचारते, कुठलं टार्गेट? आणि तिला बघितल्यानंतर आता विजयला तर धक्काच बसतो, आणि ती आता विजयजवळ जाते आणि विचारते, कुठलं टार्गेट विजयराव? तर तेव्हा विजय सांगतो, ऑफिसचं, मी तुम्हाला म्हटलं ना माझी टीम माझ्या अपरोक्ष पण काम सांभाळते माझं, त्यांच्याशीच बोलत होतो. आणि म्हणतो, आलोच मी, असं म्हणून तो मोबाईल तिथे चार्जिंगला लावतो आणि तिथून निघून जातो. तर तेव्हा वसू म्हणते, पण हा माणूस ना आजकाल फारच विचित्र वागायला लागलाय,
म्हणजे कधी-कधी मला असं वाटतं ना, की हा जे काही सांगतो ते खरं आहे की खोटं आहे? आणि कधी-कधी असंही वाटतं मला, की विजयराव माझ्यापासून काहीतरी लपवतायत. वसुंधरा लक्ष ठेवायला पाहिजे हां या माणसावर. असं म्हणून लक्ष ठेवायला पाहिजे असं परत म्हणते आणि त्याचा मोबाईल आपल्या हातामध्ये घेते. आणि फोन चेक करत असते इतक्यातच मागून विजय येतो आणि मागून म्हणतो, "माझा फोन चेक करताय?" असं म्हटल्यानंतर वसू जोराची घाबरते आणि हातातून मोबाईलच सोडून देते. आणि खूप जाम घाबरते आणि म्हणते, "नाही, नाही काय झालं माहिती आहे का? म्हणजे तुम्ही गेलात आणि तो फोन असा ब्लिंक होत होता. मग म्हटलं बघावं कोणाचा आहे?" तर तेव्हा विजय म्हणतो, "नाही तुमचा वेळ जात नसेल तर मी एक काम सांगतो ते करा. त्या जीवाला एक प्ले स्कूलचं कॉन्ट्रॅक्ट मिळाले. क्लायंट कोण आहे? कितीचं कॉन्ट्रॅक्ट मिळाले? याची माहिती काढा." तर तेव्हा वसू म्हणते, "मी?" तर तेव्हा विजय म्हणतो, "तुम्ही मालकीण आहात ना? करा मग." असं सांगून मोबाईल आपला घेतो आणि तिच्या हातामध्ये चार्जरची वायर देऊन निघून जातो. तर तेव्हा वसू चांगलीच वैतागते म्हणजे नेमका त्या वेळेला कडमडला आणि मी काय याच्या ऑर्डर्स फॉलो करायच्या? आणि त्यानंतर लगेचच ऑफिसमध्ये फोन लावते आणि म्हणते, "मी वसुंधरा मॅडम बोलतेय. ऐका आता, आत्ताचे आपले एक्झिस्टिंग क्लायंट्स आणि त्यांचे प्रोजेक्ट्स या सगळ्यांची एक लिस्ट करा आणि मला आत्ताच्या आत्ता मेल करा. कळलं?" असं म्हणून ती फोन ठेवून देते आणि परत म्हणते स्वतःलाच, "मी का ऐकलं त्याचं?" आणि आता इकडे मित्रांनो, मानिनी आता काव्याकडे येते आणि विचारते, "काय गं काव्या, तू बोलवलंस मला?" तर तेव्हा काव्या म्हणते, "अहो तुम्ही एकट्याच आलात, मला वाटलं नंदिनीताई तुमच्यासोबत येईल." तर मानिनी म्हणते, "थांब थांब येतच असेल." असं म्हणून नंदिनीला हाक मारते आणि तेव्हा नंदिनीसुद्धा येते आणि म्हणते, कुकरची शिट्टी होत नव्हती ना, खूप वेळ गेला त्यात. का बोलवलंत?" असं विचारते. तर मानिनी म्हणते, "मी नाही, हिनेच बोलवले." तर तेव्हा काव्या म्हणते, "हो हो मी बोलवले तुला. रादर तुम्हा दोघींना सुद्धा. आणि मला ना तुम्हाला दोघींना खूप भारी खूप कमाल गोष्ट दाखवायची आहे. म्हणजे ती तुम्हाला अगोदरच दाखवायची होती, पण आल्यापासून ना वेळच नाही आहे मिळालेला मला तसा." तेव्हा मानिनी म्हणते, "अगं काय ते सांग तरी आता." तर तेव्हा काव्या म्हणते, "माझ्या सोनोग्राफीचे रिपोर्ट्स 3रा महिना लागला ना." असं म्हणून आता या दोघींना सुद्धा ते रिपोर्ट्स दाखवू लागते. तर या दोघीसुद्धा खूप खुश झालेल्या असतात आणि मानिनी तर खूपच खुश होते आणि तिला जवळ घेते. तर तेव्हा आता ज्यावेळेस नंदिनी तो रिपोर्ट आपल्या हातामध्ये घेते आणि तो रिपोर्ट बघत असते तर त्याच्यावरती ते बाळ दिसत असतं आणि ते बघितल्यानंतर आता तिला खूप त्रास होऊ लागतो. ती एकदमच नर्वस होते. तिचे डोळे थोडेसे पाणावतात. पण ती स्वतःला सावरते आणि काव्याला परत हसत हसत मिठी मारते आणि म्हणते, "खूप छान." तर तेव्हा काव्या म्हणते, "आई तुम्हाला माहिती आहे या सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये बाळाचा हार्ट रेट हे सगळं काही व्यवस्थित आहे ना हे दिसतं. मी आईला सांगितलं होतं पण मी आणि ताई ही सोनोग्राफी एकत्रच करतो म्हणून. पण ऐकलंच नाही ना तिने. ती मला म्हणाली, "तुला तारीख दिली आहे ना, मग चल आपण जाऊ." तर तेव्हा मानिनी म्हणते, "बरं झालं तुम्ही दोघी जाऊन आलात आणि किती छान सोयी झाल्यात ना आजकाल. किती गोष्टी आधीच कळतात. वाह, वाह, वाह!" आणि काव्या बघ ना, ही छोटीशी आकृती हळू आकार घ्यायला लागेल. चेहरा हळू स्पष्ट दिसायला लागेल. डोळे उघडणार नाहीत पण तरीही आपल्याला कळतील. हात, पाय सगळं हळू आकार घ्यायला लागेल. आणि एकदमच म्हणते, "अगं तुझे पण रिपोर्ट्स आले असतील ना? कुठे असतील ते? कुठे आहे ते? ते पण दाखव ना." आणि असं नंदिनीला म्हटल्यानंतर नंदिनी तर जाम घाबरते. तर काव्या म्हणते, "अगं काय ताई तुझी पण सोनोग्राफी झाली असेल ना? कुठे आहेत रिपोर्ट्स? आम्हाला बघायचे आहेत हां." तर नंदिनी म्हणते, "ते काय झालं? मला वाटतं जीवानीच कुठेतरी ठेवलेत ते." तर मानिनी म्हणते, "अगं ठेवले म्हणजे काय कुठे? कपाटातच असतील ना? चल आपण शोधूयात." तर तेव्हा नंदिनी टाळू लागते. म्हणते, "नाही, नाही खरंच आता थोडी कामं आहेत. जेव्हा येऊ देत ना, मी घेते ना त्यांच्याकडून." तर तेव्हा मानिनी म्हणते, "नंदिनी तुझं बाळ आहे ना सगळ्यांना तरसवणार आहे बघ दर्शनासाठी." तर तेव्हा काव्या म्हणते, "पण असं काय बोलताय आई?" तर तेव्हा मानिनी म्हणते, "अगं काव्या तुला काय सांगू आम्ही सोनोग्राफीला गेलो. आता आतमध्ये तर जाऊ दिलं. पण यांचे काहीतरी नियम म्हणून मला बाहेर काढलं. मग मला काहीच बघता आलं नाही. आता रिपोर्ट्स आले तर ही म्हणते की जीवाने कुठेतरी ठेवलेत. म्हणजे पुन्हा एकदा मला बघता येणारच नाहीये. म्हणजे मला तिचं बाळ बघायचं आहे, पण बाळ आजीला टुक-टुक करतंय." आणि त्यानंतर या दोघीसुद्धा परत आता काव्याचे रिपोर्ट्स बघू लागतात. आणि नंदिनी मात्र मनात बोलत असते, "चेकअप, रिपोर्ट्स आणि मला कळत नाहीये हे सगळं काही कुठून आणू मी?" आणि त्यानंतर नंदिनी आता आपल्या खोलीत चाललेली असते. इतक्यातच आशाताई तिला थांबवते आणि म्हणते, नंदिनी वहिनी कुठं लक्ष आहे तुमचं? मी केव्हाची आवाज देते." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "सॉरी आशाताई बोला ना." तर तेव्हा आशाताई म्हणते, "नाही मी ना तुमचे कपडे धुवायला घेतलेत आणि म्हटलं घेऊ ना?" तर तेव्हा नंदिनीचा तोच ड्रेस असतो तिच्याकडे, जो तिचा ज्यावेळी ॲक्सिडेंट झालेला असतो त्यावेळी तिने घातलेला असतो आणि तो ड्रेस आपल्या हातामध्ये घेतल्यानंतर नंदिनीला ते सगळं काही आठवतं आणि ती तो ड्रेस लगेचच परत ठेवून देते आणि म्हणते, "हो, हो, घ्या, घेऊन जा." असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते आणि इतक्यातच त्या ड्रेसमधून एक पाकीट पडतं. तर तेव्हा नंदिनीला ती परत बोलवते आणि म्हणते, "वहिनी हे जीवादादाचं पाकीट आहे का?" तर तेव्हा नंदिनी ते पाकीट हातामध्ये घेते आणि म्हणते, "नाही गं, हे जीवांचं वॉलेट नाही आहे. बाबांचं सुद्धा नाही आहे. मला माहीत आहे बाबांचं वॉलेट."
आणि पारचं पण पाकिट वेगळं आहे. मग कुणाचं आहे हे वॉलेट? असं म्हणून ते वॉलेट उघडून बघणारच असते. इतक्यातच विजय तिथे येतो आणि त्याच्या हातामधून ते काढून घेतो आणि त्याच्याकडे रागारागाने बघत असतो. आणि आशाताईला म्हणतो, कपडे धुवायचं काम आहे ना तुझं, जा काम कर. असं सांगितल्यानंतर आशाताई मात्र आता तिथून निघून जाते. आणि तेव्हा विजय तिथून चाललेला असतो, तर तेव्हा नंदिनी त्याला थांबवते आणि म्हणते, एक मिनिट, या घरात कुठली कोणी कामं करायची हे तू शिकवण्याची गरज नाही आहे. तर तेव्हा विजय म्हणतो, दुसऱ्याच्या वॉलेटमध्ये डोकावू नये, इतके साधे तिकीट्स तुला नाहीत आणि तू मला सांगतेस. तर तेव्हा नंदिनी म्हणते, हो, कारण कपडे धुवायला टाकताना ते नीट तपासून नीट धुवायला टाकावेत, एवढा साधा कॉमन सेन्स नाही आहे तुझ्याकडे. तर तेव्हा विजय म्हणतो, नाही, चूक कोणाची सुद्धा असो, दुसऱ्याच्या वॉलेटमध्ये आणि दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये डोकावण्याची सवय वाईट. तर तेव्हा नंदिनी म्हणते, असल्या फालतू सवयी मला नाही आहेत. हां, आता माझ्या वाटेत जर कोणी आडवं येणारच असेल तर लक्ष घालणं हा स्वभाव आहे माझा. तर विजय म्हणतो, तोच तर प्रॉब्लेम आहे ना तुझा स्वभाव. काय आता मी आलोय ना, तुझ्या स्वभावाला थोडी मुरड घालावी लागेल. कारण जे दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावतात ना, त्यांना ना स्वतःचे सिक्रेट्स नीट सांगता येत नाहीत. तर तेव्हा नंदिनी म्हणते, झाकून ठेवावं लागेल असं कुठलं सिक्रेट नाही आहे माझ्या आयुष्यात. तर तेव्हा विजय म्हणतो, रिअली आय रिअली लाईक दिस कॉन्फिडन्स. काय आहे ना, आपण जे बोलतो आणि आपली जी रिॲलिटी आहे यात जेव्हा तफावत असते ना, तेव्हा बोलताना ना माणसानं थोडं सांभाळून बोलावं. तर तेव्हा नंदिनी म्हणते, आय थिंक यू शूड माइंड युअर ओन बिझनेस. तर तेव्हा विजयसुद्धा म्हणतो, यू शूड. आपण दोघेही आपापला बिझनेस सांभाळू. पण एकच सांगेन, सावध राहा, सगळ्यात मोठा मास्टर माइंड काळ असतो. आणि थोडं म्हणून म्हणतो, नाही कळलं, असं तो बोलत असतो. तर तेव्हा खालून मानिनी तिला हाक मारते, नंदिनी येतेस ना गं? तर तेव्हा नंदिनी म्हणते, आली आई. असं म्हणून ती गडबडीने आता पायऱ्या उतरत खाली निघून जाते. तर तेव्हा विजय ते थोडंसं ऑब्झर्व करतो आणि म्हणतो, नंदिनी 2 महिन्यांची प्रेग्नंट आहे आणि अल्लड मुलीच्या वेगाने ही पायऱ्या उतरत जाते, कशी काय? आणि म्हणतो, इंटरेस्टिंग. तर इकडे आता ऑफिसमध्ये पार्थ आपला मोबाईल चेक करतो आणि म्हणतो, अरे लंच ब्रेक झाला? आणि तेव्हाच आता त्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस काव्याने पार्थला म्हणाले, ऑफिसला जायची इतकी घाई झाली आहे तुम्हाला की डबा विसरलात, आणि हा घ्या डबा घ्या. आणि तेव्हा पार्थ थोडासा हसतो स्वतःशी आणि लगेचच आपला डबा काढतो. आणि डबा काढल्यानंतर त्याच्या लक्षात येतं आणि तो म्हणतो, लंच ब्रेक झाला आणि दिव्या कशा काय नाही आल्या? आणि फोन घेऊन लावणारच असतो फोन आणि परत तो फोन ठेवून देऊन म्हणतो, नको, या दिव्यामुळे काव्या जरा अपसेटच होतात. आपल्याला बायको महत्त्वाची, आज एकटाच जेवतो, कशाला पाहिजे त्या दिव्या? असं तो बोलतच असतो. इतक्यातच दिव्या तिथे येते आणि म्हणते, सर हे बघा मी काय आणलंय, असं म्हणून त्याला दाखवते आणि म्हणते, हे बघा मी मिसळ पाव आणले. आणि म्हणते, सर आय नो, हे काय मी काय बनवलेलं नाही आहे, पण जिथून आणले ना ती लोक हातात ग्लव्ज घालून ही मिसळ बनवत होते, त्यामुळे ही मिसळ अत्यंत हायजेनिक आहे. तुम्ही स्ट्रेस घेऊ नका, तुम्ही काय आणले डब्यात, असं ते विचारते. तर तेव्हा पार्थ म्हणतो, ऐका ना मिस दिव्या, आपण प्ले ग्रुपमध्ये नाही आहोत, इथं रोज यायचं आणि माझा डबा चेक करायचं मी काय आणलं. तुम्ही ऑफिस कलिग्सबरोबर जेवायला बसू शकता फ्रेंड्ससोबत. तर तेव्हा दिव्या म्हणते, सर मी खूप अनॉय करते का तुम्हाला? तर तेव्हा पार्थ म्हणतो, नाही नाही, तसं काय नाही आहे. ॲक्च्युली ना मला जेवता जेवता थोडी कामं आहेत आणि आय नीड सम स्पेस, सो इफ यू डोंट माय, आज मी एकटा बसू का? तर तेव्हा दिव्या म्हणते, ओके. असं म्हणून ती तिचा टिफिन घेते आणि तिथून निघून जाते. तर तेव्हा पार्थ आता आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनकडे बघू लागतो. त्यात त्या दोघांचा फोटो असतो आणि म्हणतो, बघितलं का मालकीनबाई, आपल्या काव्यार्थाच्या जगात मला कोणीही नको आहे, कोणालाही जागा नाही आहे. असं म्हणून तो आपला टिफिन उघडतो आणि एक घास खातो आणि म्हणतो, हो मटण पुलाव, वा वा. आणि फोन घेऊन आता काव्याला फोन लावतो. तर इकडेच मित्रांनो, तर नेमकं त्याच वेळेला नंदिनीने जेवायला फोन लावलेला असतो आणि ती विचारते, तुम्ही पोचलात का? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, नाही नाही, पोचेनच थोड्या वेळात, बाबांनी त्या प्लेग्रुपच्या क्लायंटला भेटायला सांगितलं होतं ना, म्हणून चालू आहे. आणि खरं तर ना माझी कसलीच इच्छा नाही आहे, म्हणजे लख्ख ऊन पडावं आणि अचानक मळप दाटून यावं ना, तशी अवस्था झाली आहे माझ्या मूडची. काही खावंसं वाटत नाही आहे, प्यावंसं वाटत नाही आहे, फक्त ना घरी येऊन तुझ्या कुशीत पडून राहावंसं वाटतंय. नाही, मला कळतंय असं करून नाही चालणार, कामावरती जायला पाहिजे, पण काय करू मी? तिथे ना त्या प्लेग्रुपमध्ये अशी सगळी छोटी छोटी मुलं असतात गं, छान खेळत असतात त्यांच्या छोट्या छोट्या मित्रांच्या बरोबर. मग मला असं वाटतं की तुझं मुलं असतं तर तेही असं इथे त्यांच्याबरोबर खेळत असतं, मजा केली असे. आणि तिथूनच पुढे तो कथ्थकचा क्लास पण आहे अगं, जिथे मी आपल्या लेकीचं ॲडमिशन केलं होतं. तर तेव्हा नंदिनी म्हणते, मला कळतंय सगळं जीवा, कपली धरायच्या आत जखम घासली गेली तर परत ओली होते जखम, पण आपलं ठरलं ना, आपण रडायचं नाही, एकमेकांची फुंकर व्हायचं, मी तुमची आणि तुम्ही माझी. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, नाही बरोबर आहे तुझं, मी तुझी फुंकर, तू माझी फुंकर, मग आता मला पटकन सांग काय झाले, कसलं टेन्शन घेतलेस तू?
तर तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्हाला कसं कळलं? तर तेव्हा जीवा म्हणतो, अगं मी तुझा पसारेवाला आहे चकाचक बाई. तुझ्या आवाजावरून तुझ्या मनात काय चाललंय हे माझ्या एवढं कोण ओळखणार, सांग चल पटापट. तर तेव्हा नंदिनी जरा आजूबाजूला बघते आणि म्हणते, जीवा अहो आईनी सोनोग्राफीचे रिपोर्ट्स मागितलेत. तर तेव्हा जीवा म्हणतो, काय आता हे काय नाही नवीनमध्येच? तर तेव्हा नंदिनी म्हणते, बघा ना, आणि तरी पण मी त्यांना रात्रीपर्यंतची वेळ दिली आहे. मला कळतच नाही आहे काय करू. मगाशी काव्या बाइंडिंगचं पुस्तक मागत होती आणि आई आता रिपोर्ट्स मागतायत. नियती आपल्यासमोर एक एक संकट घेऊन येते आणि यातून बाहेर कसं पडायचं तेच मला कळत नाही आहे. तर तेव्हा जेव्हा म्हणतोय, बघ हे बघ तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना, मी बघतो काय करायचं ते. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, ओके? डोंट वरी, मी आहे, मी बघतो काय करायचं ते. बाय असं म्हणून तो आता फोन ठेवून देतो आणि परत म्हणतो, नाही क्लायंटला नंतर भेटतो, आधी बघतो रिपोर्ट्स, सोनोग्राफीचे रिपोर्ट्स काय करायचं ते. असं म्हणतो क्लायंटना भेटता आता दुसरीकडे रिपोर्ट्स मॅनेज करायसाठीच निघून जातो. तर मित्रांनो, आजच्या भागात एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत वसू आता एकदमच ओरडत असते, हिचं बाळ कसं होणार आहे कोणास ठाऊक. म्हणजे नंदिनीबद्दल असं ती बोलत असते. तर इतक्यातच काव्या तिथे येते आणि एकदमच भडकते आणि म्हणते, नंदिनी ताईला आणि तिच्या होणाऱ्या बाळाला काही बोलत ना तर गाठ माझ्याशी, कळलं? तर तेव्हा विजय आता काव्यावरती ओरडतो, म्हणतो, ए हाट, सासूबाईंशी नीट बोलायचं आणि आमच्याशी बोलण्याआधी ना स्वतःच्या नवऱ्याकडे लक्ष दे, नाहीतर कळेल तू हे पोट घेऊन फिरतेस आणि तो भलत्याच मुलीच्या गळ्यात हात घालून फिरतोय. असं त्यांना म्हटल्यानंतर आता काव्य तर पुढे येऊन विजयला मारणारच असे. इतक्यातच मित्रांनो इकडून आता पार्थ खरोखरच दिव्याच्या गळ्यात हात घालून आतमध्ये येतो आणि काव्या काव्या असं ओरडत असतो आणि त्याला काहीतरी दुखापत झालेली असते आणि दिव्या त्याला घेऊन आलेली असते. आणि विजयचं म्हणणं अगदी बरोबरच होतं, कारण मित्रांनो विजयनेच हे सगळं काही मॅनेज केलेलं असतं म्हणून तो इतक्या कॉन्फिडेंटली बोलत असतो. आणि काव्याला मात्र ते बघितल्यानंतर आणि बाकीच्यांना सगळ्यांना बघितल्यानंतर धक्का बसतोच ऑब्व्हियसली. तर मित्रांनो आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.